लाडकी बहिणीच्या लाडक्या बहिणीला 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। एक मोठी बातमी समोर आली आहे। कोणत्या ताईला या ठिकाणी हा 12वा हप्ता भेटणार आहे, कोणत्या ताईला जूनचा हप्ता भेटणार आहे, याच्याबद्दलची ही मोठी अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 12वा हप्ता हवाय का, जूनचा हप्ता हवाय का, तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कारण की 11वा हप्ता बऱ्याच ताईला, जवळजवळ 5 लाख ताईला या ठिकाणी भेटलेला नाहीये। का भेटलेला नाहीये त्याचं महत्त्वाचं कारण या ठिकाणी समोर आलंय। या ठिकाणी तुम्ही जर ह्या गोष्टी कंप्लीट केल्या नाहीत तर तुम्हाला या ठिकाणी पुढचा म्हणजे 12वा हप्ता भेटणार नाही। आणि लाडकी बहीण योजना केवायसी नेमकी कशी करायची नक्की ही सुरू झाली आहे का, पण ह्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ती केवायसी कोणती, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडके झाले बघा, व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। काय नेमकं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते तुम्हाला आधी गोष्टी सांगत आहे। 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता केवायसी केल्यास तुम्हाला जमा होणार आहे। केवायसी करणं खूप गरजेचं आहे। आता ही केवायसी म्हणजे लाडक्या बहिणीची केवायसी आहे का, आधार कार्डची केवायसी आहे का, बँकेची केवायसी आहे का, तुमच्या इतर कोणत्या फॉर्मची केवायसी, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडके बहिणींनो। आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल सबस्क्राइब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल तुमच्यासाठी आहे। बघा, एक साम टीव्हीची मोठी बातमी समोर आली, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली। तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी व्हिडिओ समोर दाखवणार आहे। म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं, विश्वास बसत नाही की सर तुम्ही जे सांगता ते बरोबर असतं का, खोटं असतं का, फेक न्यूज असतात। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो, कारण की तुम्हाला विश्वास बसावा, तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवत असतो। कारण की आपण अंदाज कधी मांडत नाही किंवा माझ्याकडे माहिती आली असं कधी मी सांगत नाही। सगळ्या गोष्टी क्लिअर या ठिकाणी मी दाखवत आहे। बघा लाडके बहिणींनो, बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये टीव्ही मध्ये ही बातमी आलेली आहे। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर दिसत आहे। साम टीव्हीची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना द्यायला। बघा, 2,47,00,000 लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आणि त्या ठिकाणी ते सुरुवात झाल्यानंतर या ठिकाणी वाटप पण झाले, पण किती महिलांना हा हप्ता भेटला नाहीये तुम्ही स्वतः डबल ऐकायचं आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लाडके बहिणींनो। केवायसी, आता केवायसी तुम्हाला मागे पण भेटलं, 3 ते 4 महिन्यापूर्वी एक अपडेट आली होती की केवायसी करणं खूप गरजेचं असतं। कारण की बघा, 1 वर्ष आता कंप्लीट झालेलं आहे, जून महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे। म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीचं जून महिन्यामध्ये कंप्लीट होणार आहे। जुलै महिन्यापासून सुरुवात झाली होती केवायसी, म्हणजे लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी 2024 मध्ये जुलै महिन्यापासून सुरुवात झाली होती। त्याचमुळे लाडक्या बहिणींनो बघा, आता 1 वर्ष कंप्लीट व्हायला लागले। आणि केवायसी करणं कोणत्या पण योजनेमध्ये, फक्त लाडकी बहीण योजना आणि सगळ्याच योजनेमध्ये केवायसी करणं खूप गरजेचं असतं। ही केवायसी आपल्या लाडक्या बहिणीमध्ये पण करायची आहे। सगळ्यांना मी एक गोष्ट सांगत आहे लाडक्या बहिणींनो, ते कशी करायची, काय करायचे सगळं सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जूनचा हप्ता तुम्हाला हवाय का, पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे, आणि तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटलाय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला, मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना हा ब्रेकिंग न्यूज येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना द्यायला सुरुवात झाली। मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येतात। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे। बघा लाडक्या बहिणींनो, किती महत्वाचं आहे। तुम्हाला मी किती वेळेस म्हणजे जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे, जवळजवळ 1 वर्ष झालं सांगत आहे की तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। आता तुम्हाला पुरावा भेटलाय, 5 लाख ताई या ठिकाणी वंचित राहिल्यात। सरकारकडे त्यांच्या तिजोरीमध्ये त्यांचा पैसा पडून आहे, पण तुमची केवायसी नसल्यामुळे, केवायसी म्हणजेच काय, डीबीटी अकाउंटला नसल्यामुळे, आधार कार्ड आणि बँकेला सीडिंग नसल्यामुळे तुमचे पैसे या ठिकाणी तुम्हाला येत नाहीत। बऱ्याच ताईंचे मला कमेंट्स येत होत्या की सर आम्हाला पैसे का आले नाही, सगळ्या ताईंना पैसे आले, मग आमच्या अकाउंटला का पैसे आले नाही। त्याचं कारण तुमच्या समोर आलंय। मी हे तुम्हाला कारण अगोदरच सांगत होतो की लाडक्या ताईंनो, जोपर्यंत तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह राहत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, बघा तुम्ही ऐकलं असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये की डीबीटी ऍक्टिव्ह असायलाच पाहिजे। फक्त 5 मिनिटं लागतात चेक करायला। प्रत्येक महिन्यामध्ये डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, म्हणजे पाहिजे। आता एक गोष्ट तुम्ही म्हणत असाल की सर प्रत्येक महिन्यामध्ये का चेक करायचं, आता तुम्हाला डायरेक्ट उत्तर देतो। उत्तर
काय बघा लाडक्या ताईंनो, मागच्या वेळेस बघितलं असेल, मागचा जो हप्ता होता वाटप होतं 2,52,00,000 ताईला भेटले होते, आठवते तुम्हाला? आणि त्यातले 5 लाख ताई आता 5 लाख ताई आता त्यांचं डीबीटीचं ऍक्टिव्ह होतं सगळं बरोबर, म्हणजे त्यांचं मे महिन्यामध्ये ऍक्टिव्ह होतं, म्हणजे मे महिन्यात ज्यावेळेस त्यांना हप्ता भेटला एप्रिल महिन्याचा त्यावेळेस त्यांचं ऍक्टिव्ह होतं, त्यांना पैसे भेटले 2,52,00,000 ताईला. आता 5 लाख ताई का थांबल्या? मग मे तर महिन्यामध्ये त्यांचं ऍक्टिव्ह होतं, तर मग आता काय प्रॉब्लेम आला? तर बघा मे महिन्याच्या शेवटी जून महिन्याला सुरुवात होताना त्यांचं ऍक्टिव्ह नाहीये, केवायसी त्यांची कंप्लीट नाहीये, म्हणजे आधार कार्ड सीडिंग नाहीये बँकेला, त्याच्यामुळे त्यांचे 5 लाख ताई अशा आहेत त्यांना अजून पैसे भेटलेले नाहीत. त्याच्यामुळे मी ज्या गोष्टी सांगत असतो त्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकत जा आणि त्या गोष्टी करत जा. अजून पण तुम्हाला सांगतो, वेळ गेली नाहीये, एक गोष्ट कंप्लीट करून घ्या. डीबीटी ऍक्टिव्ह स्टेटस चेक करा. सर्व लाडक्या त्यांनी मेसेज टाकायचा आहे, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही, बाकी सगळ्या गोष्टी सोडून देता येईल. आता फक्त मी एक गोष्ट सांगतोय, ती गोष्ट लक्षात घ्या, डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आता 5 लाख ताई जशा वजा व्हायला आहेत, आता पुढच्या महिन्यामध्ये तुमचा नंबर लागायला नको. त्याच्यामुळे सर्व ताईंनी आपला हा व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येक ताईची मला काळजी आहे, त्याच्यामुळे प्रत्येक लाडक्या ताईंनी मला कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचं, जिल्हा सांगायचे आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का डिऍक्टिव्ह आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण 12वा हप्ता जूनचा हप्ता आपल्याला सगळ्याला आता वाटप होणार आहे, त्याची तारीख पण या ठिकाणी कधी येणार ते आपण मी तुम्हाला थोड्याच वेळात या ठिकाणी सांगणार आहे. बघा सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. एक ब्रेकिंग न्यूज येते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना द्यायला सुरुवात झाली. मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येतात. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे. लाडक्या सगळ्यांनी ऐकलं असेल, केवायसी करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही बऱ्याच ताईंचा प्रश्न आला आहे की सर हे केवायसी म्हणजे नेमकं काय? आम्ही दुसरीकडे व्हिडिओ बघतो, त्यांनी फेक स्वरूपात सांगितलेलं आहे किंवा फेक न्यूज येत आहेत की केवायसी लाडक्या बहिणीची चालू झाले. परत सांगतोय, लाडक्या बहिणीची लाडकी बहीण योजना केवायसी सुरू झालेली नाही. परत सांगतोय लाडक्या बहिणींनो, बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेची जी केवायसी म्हणतात ती केवायसी सुरू झालेली नाही. लाडकी बहीण योजना केवायसी सुरू झालेली नाही. परत सांगतोय, जी केवायसी हे टीव्ही मध्ये सांगत आहेत किंवा दुसऱ्या व्हिडिओ कोणी सांगत असेल तुम्हाला, ती केवायसी वेगळी आहे. ती केवायसी म्हणजेच काय? आधार कार्ड आणि बँक जोडणं, ज्याला आपण डीबीटी म्हणतो. डीबीटीला हे लोक केवायसी म्हणत आहेत, ती केवायसी वेगळी. आणि बरेच लोक या ठिकाणी केवायसीच्या नावाने व्हिडिओ बनवत आहेत की केवायसी सुरू झाली आहे. केवायसी लाडक्या बहिणीची सुरू झाली नाही, कारण ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच आपण या ठिकाणी व्हिडिओ मध्ये सांगत असतो. पण या ठिकाणी सुरुवात होणार आहे, लाडक्या बहिणीच्या योजनेची केवायसी सुरू होणार आहे. याच्यामध्ये पण 100% गॅरंटी सांगतो की सुरू होणार आहे, पण अजून सुरू झालेली नाहीये. लाडकी बहीण योजनेच्या बद्दलची केवायसी अजून सुरू झालेली नाहीये, कारण 1 वर्ष अजून संपलेलं नाहीये. या जून महिना या ठिकाणी जून महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला एक शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी काय होऊ शकतं त्याची बातमी येऊ शकते की बाबा लाडकी बहीण योजनेच्या केवायसी बद्दलची. पण लाडक्या बहिणीच्या केवायसीचं आणि डीबीटीचं काही संबंध नाहीये. डीबीटी म्हणजे काय? तुमचा जो योजनेचा पैसा असतो, कोणत्या पण सरकारी योजनेचा पैसा तुमच्या बँके खात्याला जोडायचा असतो, त्याला म्हणायचं डीबीटी, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर. ते वेगळं, ते केवायसी वेगळं आणि लाडक्या बहिणी योजनेचं केवायसी वेगळं. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी योजनेच्या केवायसी बद्दल अजून अपडेट आलेली नाहीये. अजून त्याच्याबद्दल या ठिकाणी काही केवायसी करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणी फेक न्यूज देत असेल की केवायसी करून घ्या, केवायसी झाली, असं काही झालेलं नाहीये. ज्या वेळेस केवायसी येईल सगळ्यात पहिला व्हिडिओ आपला असणार आहे. बघा सगळ्यात पहिली अपडेट आपल्याकडे ज्या वेळेस लाडक्या बहिणीचं केवायसी सुरू होईल, नक्कीच तुम्हाला सगळ्यात पहिला अपडेट आपल्याकडे असणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो नक्कीच काळजी करू नका, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी बातमी दिली जाईल. त्यामुळे आता इथेच थांबूया. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तुमची डीबीटी कंप्लीट आहे का नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.